मी जिल्हाधिकारी जिल्हाधिकाऱ्याशी बोललो आहे. याच्यामध्ये खूप गोष्टी करण्यासाठी आहे. त्या हॉस्पिटलला खूप फॅसिलिटी आम्ही दिल्या आहेत. आता क्रीडांगण, आता पुन्हा एक जागा आम्ही त्यांना दिलेली आहे पार्किंग करता. आम्ही सरकार म्हणून त्यांच्या पाठीशी उभं झालो आहे. पण त्यांच्या हॉस्पिटलमधले कर्मचारी आणि डॉक्टर अशा पद्धतीने मोगलशाही करतात, हे समाज मान्य करणार नाही, सरकार मान्य करणार नाही. अत्यंत कडक कारवाई होईल. आणि जो डॉक्टर असेल, जे त्या ठिकाणी कर्मचारी असतील, त्यांना त्या ठिकाणी एखाद्या वेळी गुन्हे दाखल करायचे असतील तर गुन्हे दाखल होतील, पण कोणी त्याला सोडणार नाही, एवढं मी आश्वस्त करतो. शेलार आणि वडेट्टीवारांची जी आहे ती भेट झालेली, नक्की काय चाललेलं आहे दोघांची? नाही, कुठल्याही भेटीमध्ये काही नसतं. आमच्या महाराष्ट्राची संस्कृती आहे की विरोधी पक्ष, सत्ता पक्ष एकत्र बसतात. आणि महाराष्ट्राची संस्कृती ही महाराष्ट्राच्या निर्माणापासून राहिलेली आहे, बाकी राज्यासारखं नाही आहे. माझ्यासोबत कितीतरी जवळ वडेट्टीवार मला भेटायला येतात, मी त्यांना भेटायला जातो. खरं तर या राज्यामध्ये अशीच संस्कृती असली पाहिजे. उद्या काही हार्डवेअर थोडी आहे, कोणाची प्रॉपर्टी कोणी मारली थोडी आहे. कुठल्या तरी कामा करतात, ते सांस्कृतिक कार्यमंत्री आहे, IT मिनिस्टर आहे, भेटतील त्यांना. काही काम असेल, विरोधी पक्षाच्या आमदारांना कामं असतात. ते एखादा आमदार कोणाला भेटायला गेला तर मला विरोधी पक्षाचे काल 4 आमदार भेटायला आले. काही कुणाच्या राजकीय आयुष्यावर काही प्रश्नचिन्ह निर्माण करू नका. वडेट्टीवार आतापर्यंत मला किंवा आशिष शेलार किंवा कुणाला भेटले तरी कधी ते पक्षांतर्गत विषयाकरता किंवा पक्ष सोडणार आहे, मला पक्षात यायचं आहे, असा कधी ते विचार केला नाही. ते काँग्रेस पक्षाचे लीडर्स आहे, त्यामुळं त्यांनी काँग्रेस पक्षाचाच काम त्यांनी करण्याचा भूमिका घेतलेली आहे. कुठेही असा त्यांच्या जीवनावर तुम्ही राजकीय प्रश्नचिन्ह लावू नका. महायुतीमध्ये 2 पक्ष होते, शिवसेना आणि दादांच्या गटातून खूप मोठं इन्कमिंग सुरू आहे, त्यांचे पक्षप्रवेश सुरू आहे. भाजपमध्ये असे काय होताना दिसत नाही सध्या. नाही, पक्षप्रवेश आमच्याकडे खूप चालू आहे. 1,51,00,000 मेंबरशिप झाली आहे भाजपाची. महाराष्ट्रातली सर्वात ऐतिहासिक नोंदणी. 1,51,00,000 प्राथमिक सदस्यता, 3 लाख ॲक्टिव्ह मेंबरशिप भाजपाने तयार केलेली आहे. आणि भाजपा हा बूथवर काम करतो. मोठे लीडर्स किती येतील मला त्याचे हे नाही, पण आम्ही आमचा जो बूथ मॅनेजमेंट आहे, 51% मतं घेण्यासाठी लागणारा बूथवर शक्ती तयार करतो. त्याकरता आमचं कॅडर काम करतं. जर पक्षात आपल्या माहिती कोणी नेता येत असेल तर एकमेकांची चर्चा करायला हवी होती, मात्र दंगेकरांना घेताना अशी चर्चा झाली होती. थोडा याच्यामध्ये ही गोष्ट खरी आहे की तिन्ही लोकांनी चर्चा करून काही महायुतीमधले पक्षप्रवेश करायचा निर्णय झाला होता. पण काही ठिकाणी चर्चा झाली, काही ठिकाणी झाली नाही आहे. चर्चा व्हायला पाहिजे होती. काही ठिकाणी झाली आहे, काही ठिकाणी झाली नाही आहे.